चला. मी जरा ट्रायल करत होते. आधी ज्यावेळेला आपण लॅपटॉप वरून रेकॉर्डिंगला टाकायचं त्यावेळेला मला दुसरं काम नाही करता यायचं. मीटिंग जरा मिनिमाइज करून वगैरे, कारण नुसतं ऐकलं तरी चालतं ना. पण आता थोडस झूमनी ऍडव्हान्स केलंय आणि जमतंय. आता मी ते परत जरा कन्फर्म केलं, नाही तर मला जरा काम करायचं लॅपटॉपवर. तर चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आपल्याला खरं या महिन्यामध्ये आपण पहाटे एक प्राणायाम योगा मोफत ठेवलं 1 महिनाभर, आणि ओंकार साधना आपण पहाटे शिफ्ट केली. हे का केलं तर आपला जो 21 दिवसाचा आयुष्य बदलाचा अत्याधुनिक शास्त्र हा जो कोर्स चाललाय 21 दिवसाचा, तर तो महत्वाचा होता आणि काही तरुण लोकांना, जॉब करणाऱ्यांना करायचा होता. पण त्यामुळे मी रात्री विचार केला, कारण 9 ते 10 ठेवायचा होता, तरी त्यातले 1-2 म्हटले नाही आम्ही 9ला, पण 9ला तर येतो आम्ही. 508 कोण आहे नाव घाला. तर मी त्यांचा विचार करून ठेवलं, पण जरा थोडंसं नको होतं ठेवायला असं आता लक्षात येतंय. कारण मग त्यामुळं ओंकार आणि प्राणायाम आपण सकाळी शिफ्ट केलं. तर आता ओंकार लोकांना जमतंय बहुतेक पहाटे. पण आज माधुरी मॅडमशी बोलल्यावर लक्षात आलं, की योगासन आपण मोफत दिल्यामुळं लोकं करत नाहीयेत नीट. आणि आकडा कसा कमी-कमी होत चाललाय. तर मी मॅडमला म्हटलं, "पुढच्या आठवड्यात 10 होतोय की नाही बघा." कारण कसं असतं आपण जॉइन करतो. त्याच्यामध्ये मला योगासनाबद्दल काहीच म्हणायचं नाही. कारण योगासनाला आपल्याला कष्ट लागतात. आता उन्हाळा पण आहे आणि उन्हाळ्यामध्ये नाही होत. थोडंसं आपल्याला इतकं काहुरलेली उष्णता वाढली आहे, की साधंच स्वस्थ वाटत नाहीये. तर योगासन वगैरे आपण पहाटे असतं तरी कसं करणार? पण त्यात माझा असा उद्देश होता, की प्राणायाम करावा महिनाभर मोफत दिलंय तर. नाडी शुद्ध करून घ्याव्यात. आपला ऑरा शुद्ध करावा, म्हणजे एनर्जी वाढते. म्हणून तो दिला होता. पण ते प्राणायाम सुद्धा काही बरेच लोकं जॉइन झालेत, पण करत नाहीयेत. तर त्यांचं असं म्हणणं आलं, की आपण जर फी देऊन घेतलं, तर आपल्याला हक्काने म्हणता येतं कॅमेरा सुरू ठेवा. आता कोणी सुरूच करत नाहीयेत. आपले नेहमीचे त्यांनी मला सांगितलं कोणी-कोणी सुरू ठेवतायत. मी म्हटलं, "जाऊ दे मॅडम एवढे सकाळी." कारण मी कार्यक्रमातनं जरी म्हटलं, "व्हिडिओ ऑन करताय का?" तर लगेच नाही म्हणता तुम्ही सगळे. किती वेळ लागतो उठून कांगवा फिरवायला? आता सुद्धा मी काम करत होते. वेळ झाली की मी कांगवा फिरून आले. बाकी काय? आपण कॅमेरा ॲडजस्ट करू शकतो ना चेहऱ्यापुरता. काय आपल्याला खालचं दाखवायचं नसेल. एवढं अवघड असतं का? पण प्रत्येक वेळेला 99% लोकं मला नाही कॅमेरा सुरू करता येणार म्हणतात. तर हे मी मॅडम म्हटलं जाऊ देत. फी जरी भरून दिली तरी काही लोकं नाही पसंत करत कॅमेरा ऑन ठेवणं. आपण हट्ट नाही करायचा. आपल्याला स्लो, स्लो, स्लो. मग त्या म्हणाल्या, "चुकलं तर कसं काय मग? चुकीचं करू नये ना." मी म्हटलं, "ते ठीक आहे, बघूयात." तर याच्यामध्ये 508 नंबर घाला. मी आता 2दा म्हटलंय बरं का. अशा वेळेला काय हॅलो करायचं? हॅलो, तुम्हाला मी नाव संगीता नाही खिंद्रे. घालता आलं ना, कोण आहे 508? मी संगीता खिंद्रे आहे. ते आता हां, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. बरं. तसं काही म्हणत चला लगेच अनम्यूट हो करून. हो हो, या ठीक आहे. हो, गोष्टी ज्यांना माहिती नाहीयेत, की बोलायचं कसं, व्हिडिओ कसा सुरू करायचा, हे सोपं आहे, शिकून घ्या एकदा. सगळ्यांनी शिकून घ्या आणि दुसरं नाव कोणाकडनं तरी घालून घ्यायचं, आपला नंबर घालून घ्यायचा. आता सुलभा दानवे, तुम्ही नंबर नाही घातला, घेतला नाहीये का नंबर? सुलभा दानवे? सुलभा दानवे कोण आहे? जरा अनम्यूट करता का बघा. तर हे थोडंसं कार्यक्रमाबद्दल सांगितलं, म्हणून ते तसं झालंय. आणि मग या महिन्यात मला हे घ्यायचा नव्हता, ज्ञानबोध ठेवायचंच नव्हतं. म्हटलं ध्यान आणि ज्ञानबोध हे ठेवायचं नाही आता. कारण मग खूप कार्यक्रम होतायत, खूप कार्यक्रम होतायत. पण माहिती नाही ती ऊर्जा धावून-धावून, धावून-धावून पाठीमागे लागतेच आहे. तर नूतन मॅडमनं ते पुस्तक देऊन खूप दिवस सांगितलं, की करा तुम्ही आणि त्याच त्या घेऊ शकतात. लक्षात घ्या. एक-एक व्यक्तीची पिक्युलॅरिटी असते. जे नूतन मॅडमना जमेल, ते सुजाता मॅडमना जमणार नाही. जे सुजाता मॅडमना जमेल, ते नूतन मॅडमना जमणार नाही. जे सुलक्षणा मॅडमना जमेल, ते श्रद्धा मॅडमना नाही जमणार. जे श्रद्धा मॅडमना जमणार नाही, ते सुलक्षणा. अशा प्रत्येकाच्या वैयक्तिक पर्सनॅलिटी जशा असतात, तशा क्षमता सुद्धा असतात. तर मी नूतन मॅडमनाच म्हटलं, की "नूतन मॅडम हे पुस्तक घ्या तुम्ही." कारण मला
ज्या पद्धतीचं अपेक्षित आहे, हे पुस्तक घेऊन झालेलं आहे सगळ्यांना मी सांगते. मीच घेतलेलं आहे ते. आणि त्यावेळेला मी सुद्धा अननोन होते ना या पुस्तकाला. आणि बरोबर योग्य वेळेला ते पुस्तक आपल्या हातात आलं आणि बराचसा या पुस्तकाचा मी जो वाचन केला, थोडासा केला, त्याचा खूप उपयोग झाला. कारण यामध्ये एक स्टोरी आहे, रहस्यमय स्टोरी आहे. एका शाश्वत सत्याचा शोध, असं मराठीत त्याचं ट्रान्सलेशन आहे. आणि इंग्लिश पुस्तक आहे हे द सेलेस्टाईन प्रोफेसी. म्हणजे आपण प्रोफेसी म्हणजे काय? आपण आता भाकितं बघतो, भविष्यमालिका बघतो. सगळीकडे YouTubeवर तेच चाललंय. आता हा युगच म्हणजे आता हा काळच ह्याचा आला, भविष्यमालिकांचा आला. कोणी वाटेल ते बडबडतं भविष्य मालिकेतनं. तर हे प्रोफेसी म्हणजे तेच आहे, की डिक्लेअर करणं, सांगणं, भविष्य सांगणं. तर एका शाश्वत सत्याचा शोध म्हणजे द सेलेस्टाईन प्रोफेसी हे पुस्तक अत्यंत गाजलेलं आहे. ज्यावेळेला लॉन्च झालं अमेरिकेत, त्यावेळेला घरोघरी लोकांनी घेतलंय. त्यावेळेला आणि एवढा विक्रमी खप आहे. नंतर जगाच्या प्रत्येक कंट्रीजमधनं किती भाषांमध्ये त्याचं रूपांतर झालंय आणि अतिशय सुंदर आहे. आपण जर आज बघितलं, तर आज सुद्धा हे आपल्याला अजून एवढं उलगडत नाही चाललंय. म्हणजे या लेखकाने एक स्टोरी लिहिली आहे. ते हस्तलिखित असतात आणि या हस्तलिखिताला एक रहस्यमय कथा आहे, की त्याला काही फोन येतो लेखकाला, की बाबा असं-असं काही वेगळंच चाललंय, वेगळंच संशोधन चाललंय, हे चाललंय आणि तू जाऊन बघ तुझ्या इंटरेस्टचं आहे ते. आणि तो जे जातो, ती रहस्यमय कथा सुरू होती. म्हणजे हेरीगिरी आहे, त्यात हल्ले आहेत. पण ही कथा नाहीये. कथा आहे. पण त्या कथेच्या रूपाने लेखकाने जे सांगितलंय हस्तलिखित, पहिलं हस्तलिखित मिळालं. मग दुसऱ्या हस्तलिखिताचा शोध, मग तिसऱ्या भागाचा आपण म्हणतो तिसरं भाग किंवा तिसरा पार्ट याच्या शोधार्थ जेव्हा ऑथर जातो, तेव्हा असं दिसतं, की ज्यावेळेला भाग 1 हस्तलिखित मिळालेलं आहे, ते केव्हा मिळतं? तर ते त्याच वेळेला मिळतं, की जेव्हा ऑथरनी सगळं समजून घेतलेलं आहे. की आता ऑथर त्या लेव्हलवर आलेला आहे, की हे हस्तलिखितामध्ये जे आहे, त्या हस्तलिखितामधलं मिळण्याच्या लेव्हलला ज्यावेळेला ऑथर येतो, खटपटी होतात, हल्ले होतात, प्रोटेक्शन होतं, पैसा जातो, सिक्युरिटी जाते, भयभीतपणे कुठेतरी आसरा घेऊन राहावं लागतं. म्हणजे आपल्या भाषेत जे चॅलेंजेस येतात त्याला, ते जेव्हा तो ओव्हरकम करतो, त्याचं विश्लेषण करतो, की माझ्या ह्याच्यात हे का झालं? मला तोच का भेटला? तो तिथे तेच का करत बसलाय? समजा हॉटेलमध्ये प्रवेश करतोय ऑथर. हे शिकण्यासारख्या गोष्टी आहेत, नुसत्या ऐकण्याच्या नाहीयेत. कारण मी जे सगळं सांगतेय तुम्हाला, मी जे सगळं सांगते त्याचं सगळं रहस्यच या पुस्तकात आहे. आणि नुसतं असं ऐकून घेऊन चालणार नाहीये. तर तो ऑथर जेव्हा हॉटेलात प्रवेश करतो, पार्टी किंवा काही चाललेलं असतं, मग तो त्याचं कसं निरीक्षण करतो, याचं कसं निरीक्षण करतो, हे फार महत्वाचं आहे. बरं त्यानंतर तो काय अनुमान काढतो? बरं एखादा व्यक्ती त्याच्याजवळ येऊन टेबलवर काय बोलतो? मग ऑथर कसा विचार करतो? म्हणजे जरी नूतन मॅडमनी एवढं सगळं वाचलं तर निदान नूतन मॅडमनी जरी हे सगळं समजून घेतलं मी आता जे सांगते. आता हे ओघवतं मी काही ठरवलेलं नाहीये. ओघवतं ते सगळं येतंय. कदाचित ते पुढे जाण्यासाठी येत असेल. जरी नूतन मॅडमनी जरी एवढं सगळं समजून घेतलं किंवा तुम्हाला जर विषय आवडला आणि तुम्ही पिरॅमिडला हे पुस्तक येणारच आहे. नूतन मॅडमनी तेवढ्यासाठीच घाई केली. की नाही मॅडम घेऊ द्यात मला आता. म्हणजे मी देऊन टाकते पिरॅमिडला आणि मग दुसरं मला घेता येईल. तुम्ही ते घेऊन जाऊ शकता, विकत घेऊन जाऊ शकता. आवडलं जर हे. कारण हे एकदम एक-एक ओळ अन ओळ इथे मुरून आपलं आयुष्य तसं लिहिण्यासारखं हे पुस्तक आहे. आणि आता पुढचे अंक कारण नूतन मॅडमचा कालच मेसेज आला, की मला आता ह्याच ऑथरचं पुस्तकं किंवा हीच पुस्तकच वाचन करावीसं वाटतंय. ते सनातन ह्याच्यात मी नाव दिले, पण ते कशाला दिले? हेच. तसंच मी हे ह्याला पर्चेसला टाकून दिलंय. याच ऑथरचे पुढचा 11वा-12वा जो आहे ना, तो टाकून दिलाय मी. ह्याच्यामध्ये काय म्हणायचं त्याला? अ, काही लिस्ट म्हणतात ना आपले. तर त्याच्यात टाकून दिलंय. ते घ्यायचंय मला कारण मी पण मॅडमना म्हटलं, "हे आत्ताच एवढं हे जर एवढ्या वर्षापूर्वी ऑथरनी लिहिलं तर अजून कसं लिहिलं असेल?" म्हणजे या माणसाने म्हणजे फॉरेनमधले जर ऑथर बघितले, तर ते सायंटिस्ट लेव्हलला, रिसर्चर लेव्हलला, आध्यात्मिक लेव्हलला खूप उन्नत झालेले आहेत. आता आपले सुद्धा होतेच आणि आहेत. पण आपले असे थोडंसं जे काही आहे
जे काही सनातन ऋषींनी, मुनींनी लिहून ठेवलंय ते तर आता सगळं हे कळतच आहे, की हे काय आता हे ऑथरनी लिहिले म्हणून नाही. ऋषींनी ते जाणून सगळं आपल्याला सांगितलंय. फक्त ते सगळं शास्त्र किंवा हे सांगत नाही बसले. आपल्याला कोडात्मक असं करा, तसं करा. त्याच्या मागचं रहस्य आपल्याला माहिती नाहीये. तर तेच तर आपण आता त्या सनातन विषयातनं उलगडणार आहोत. तर याच्यामध्ये ज्यावेळेला ऑथर जवळ एखादी व्यक्ती येतीये आणि काही बोलतीये, त्यावेळेला ऑथर खूप विचार करतो. हीच व्यक्ती माझ्याजवळ का आली? हा असंच का मला म्हणाला? मग हा असंच म्हणाला तर पुढं काय होणार आहे? हा जो माझ्याशी बोलत आहे त्याचे काय संकेत आहेत? आता हे जे काय मी तुम्हाला येतंय उत्स्फूर्तपणे येतंय, ते काय येतंय तेही सांगते. 21 दिवसाच्या कोर्समध्ये मला एक्झॅक्टली हेच सांगायचंय. कारण मी जो तुम्हाला विचार करायला लावतीये मेंदूमध्ये, की उदाहरणार्थ तुमच्या सगळ्यांना काही हरकत सांगायला नाही. ते रेकॉर्डिंग मी करेलच आज उद्या जेव्हा बोलेल तिथे 21 दिवसाच्या. त्यामुळे कदाचित इथे येत असेल. कारण हे राइट टाईम इथे उदाहरणच आहे तुम्हाला बघायला. की एक उदाहरण घेऊ आपण, की पिरॅमिडला यायचंय आपल्याला कार्यक्रमाला. मग मी बसनी येणार आहे का मी एसटीनी येणार आहे का मी कुठून येणार आहे? मी किती वाजता पोहोचणार आहे? माझी गाडी तिथे किती वाजता पोहोचणार आहे? मला अविनाशनी न्यायचंय का मी माझ्या मिस्टरांना सांगणार आहे? का अजून मी मैत्रिणीच्या बहिणीला ड्रॉप करायला सांगणार आहे? हे मी सगळं ग्रुपला विचारत आहे किती दिवस झाले आणि नेहमीच विचारते तुम्हाला माहिती आहे आणि नेहमीच 1-2 व्यक्ती सोडल्या तर नेहमी ज्या गाफील असतात तेच गाफील राहिले जातात. आता इथे जर आपण बघितलं, की मी विचारच करत नाही. मी फीच भरत नाही. तुम्हाला माहिती मी फी सुद्धा लवकर भरायला लावते. त्याची कारणं सुद्धा खूप सांगितली. की ज्यावेळेला आपण तयारी करायला लागतो, की चला मी अविनाश बरोबर जाईल. माझे मिस्टर मला सोडणार आहेत का? तर मी आत्ताच विचारेल मिस्टरांना, "का हो मला इतक्या तारखेला जायचं, तुम्ही मला सोडाल का?" आपण म्हणजे तुमच्या सवयी माझ्या कधीच अशा आयुष्यात नव्हत्या आणि आता सुद्धा नाहीयेत. पण तुमच्या या सवयी आहेत, त्या दिसतायत तेवढ्या पुरत्या नाही मर्यादित. त्या ब्रह्मांडात सगळं निर्माण करतायत तुमच्या सवयी. इथे काय होतं तुम्ही तयारीलाच लागत नाहीये. की आता अनुजा मॅडम मला म्हटल्या, की "मॅडम अहो मी सोप्या भाषेत समजून सांगते." मी त्यांना म्हटलं, "सांगा कन्फ्युजन होणार नसेल." तर मी त्यांना फोन केला. म्हटलं, "तुम्ही तर मला मॅनिफेस्टेशन हे पिरॅमिडच्या वेळेला म्हटलं मी म्हटलं असं-असं करतो आम्ही." त्यांना माहिती नव्हतं. म्हटलं, "आता कशा तुम्ही म्हणताय?" तर त्या मला म्हणाल्या, की "तुम्ही म्हणताय ना तसंच ॲक्चुअली आपण प्रत्येक गोष्ट करतो. साधा स्वयंपाक जरी, साधं भाजी जरी आणायला गेलो तर तसंच जातो." मग तसं या लोकांनी तिथे पण केलं पाहिजे प्रत्येक गोष्ट. स्थिर तत्वात केली पाहिजे. पृथ्वी तत्व अहो म्हटलं हेच तर कळत नाहीये ना लोकांना मॅडम. तुम्ही तर नवीन आहात. मी तर जुन्यापासून सांगतेय, की मला अविनाश नेहमी त्याच क्षणाला विचार मी स्वतःहून केला पाहिजे. पण निदान मॅडम ग्रुपवर टाकतायत त्याला मी त्या दिवशी 2 दिवसांनी, 3 दिवसांनी, 4 दिवसांनी विचार केला पाहिजे. मी अविनाश बरोबर जाणार आहे का मी मिस्टरांना सांगणार आहे का माझा भाऊ येणार आहे का माझ्या गाडीला मी ड्रायव्हर बघणार आहे. हे आपण जोवर मनातून विचार करत नाही, जोपर्यंत आपण ब्रह्मांडात या मानसिक सोडत नाही, तोवर ब्रह्मांड सुद्धा तयारीला लागत नाही तुम्हाला पिरॅमिडला पोहोचवण्याची. हे एक उदाहरण आहे. हे सगळ्या बाबतीत होतं. फी भरण्याच्या बाबतीत सुद्धा तसंच होतं. हायर कोर्सची फी तुम्ही लवकर भरत नाही. तुम्ही तळ्यात-मळ्यात, तळ्यात-मळ्यात वाचताय. आता किती लोकांना फोन केले ओंकाराच्या. कोणी म्हणतंय माझ्या लक्षातच नाही, मी भरली आहे की. कोणी म्हणतंय आता तर मला ते मॅडम मेसेज आला, कधीपासून सुरू आहे सांगा मला. मग मी फोनच केला. अहो म्हटलं, "काय तुम्ही करताय ओंकार? ग्रुपला जॉइन आहे." "हो, सॉरी." एक मॅडम तर लगेच क्विट झाल्या. आणि एवढं डोकं पिकवलं होतं त्यांनी आधी सुद्धा आणि आता फी भरायची म्हटल्यावर क्विट झाले. ते ठीक आहे. पण इथे फी जेव्हा आपण भरायला सांगतो, त्यानंतर किती वेळात भरली पाहिजे? कारण ऊर्जा दिली की घेतली जाते, दिली की घेतली जाते. हे सगळं या पुस्तकात खूप छान सांगितलंय. म्हणून मी नूतन मॅडमने सांगितलं, "मॅडम तुम्हाला सगळं माहिती मी कुठं चिडते, काय होते. तुम्ही हे उदाहरणं देत लोकांना सांगा." की मी ऊर्जा घेतली, की मी ऊर्जा दिली, की मी घेणार आहे. झाडाचं सुद्धा तसंच आहे. आपण जेव्हा त्या झाडाकडे आता ते बघा लाल झाड आहे. हे हेमांगमधलं झाड आहे. ते काय पिरॅमिडचं इथे दिसत नाहीये झाड. दिसतं तसं नाहीये ना. आपल्याला वाटतं का पिरॅमिडचं आहे. ते पार हेमांगनच्या इथलं झाड आहे. हेमांगनच्या लॉनवरनं आणि बाल्कनीतनं फोटो काढलेला आहे.
आपण काय म्हणतो तो झाड किती सुंदर आहे आणि किती सुंदर लाल कलर दिसतोय. ऊर्जा कोणी दिली? मी ऊर्जा दिलीये त्या झाडाला. मी बघतीये. मी सुंदर म्हणतीये त्याला. म्हणजे झाडाच्या वेव माझ्याकडे येणारच आहेत. आपण बघतो नक्षत्र झाडाला हग करतो. नक्षत्र झाडामध्ये 1-2 मिनिटं राहिल्या-राहिल्या तुम्हाला फ्रेश वाटतं. तुम्हाला ऊर्जा येते. तुम्हाला कम्युनिकेशन सुद्धा येतं. इन्स्टिंक्ट्स येतात. एवढं मदत करायला लागतं ते झाड. ब्रह्मांडाच्या लहरी घेऊन, त्या सोलर फ्लेअर घेऊन, हे घेऊन, ते घेऊन बघ इन्स्टिंक्ट्स घे. आणि आपण मर ध्यान करतो किती वेळ. मला इन्स्टिंक्ट्स यावे. ते येत नाहीत तिथे. म्हणजे इथे आपण ऊर्जा देतो झाडांना कशालाही. तेच आहे प्रत्येक गोष्टीत क्षणाक्षणाला हे आहे. मी फी भरली की ब्रह्मांड मला त्या ह्याचा मोठे-मोठे हायर कोर्स आहेत. त्याला जोडायला लागतं. काहीतरी मी दिलंय, मग मी घेणार आहे. मग आपण इथे किती वेळ लावतो. आपण तयारीला लागत नाही. आपण तळ्यात-मळ्यात राहतो. बरं फी तर डुबली जात नाही. पण तरी सुद्धा आपण आता सांगितले भाग 4, भाग 5 ची एकदम भरा. एक व्यक्ती सोडली तर कोणीही एकदम भरली नाही. आणि अशी काही फायनान्शियल अडचणवाले लोकं नाहीयेत तिथे. फायनान्शियल अडचण असेल तर मला समजते. काही प्रॉब्लेम टेक्निकल असेल मला समजतं. पण इथे आपण काय करतोय, आपण डिले करतोय, डिले. त्यामुळे ब्रह्मांडाला सूचना जात नाहीत. ब्रह्मांडाच्या प्रिपरेशन्स होत नाहीत. आणि इथे हा मेंदू आहे ना, मेंदू आपला विचार करत नाही. मी अविनाश बरोबर जाणार आहे का? मी पिरॅमिडला राहणार आहे का? आता नावं वाढायला लागलीत बघा. या सगळ्या लोकांनी समजून घ्यावं. जोपर्यंत आपल्या या सवयी बदलणार नाही, तर आपलं लाईफ असं फास्ट एकदम सुपर मी म्हणते ना सुपर यानात बसून जायचंय, तसं होणार नाही. आपली प्रत्येक सवय आपल्या आयुष्यात सगळी जडणघडण, आपला मेंदू आपल्या आयुष्यात जडणघडण करतो आणि आपलं आयुष्य जसं मेंदूवर असतं, तसं हा सगळा ब्रह्मांड, हे सगळं युगच आपल्या एका विचारावर असतं. कारण पिंडी ते ब्रह्मांड आहे. म्हणजे हे नुसता मेंदू नाहीये, तर हे ब्रह्मांड आहे. मग मी ज्यावेळेला चेतना पेरतीये, सत्ययुगाला जायचंय, सत्ययुगाला जायचंय, मला सत्य युगाचं वाचायचंय, मला सनातनचं वाचायचंय का? मग हे ज्यावेळेला मी वाचेल म्हणजे मी ब्रह्मांडात पेरत आहे. हे काही इथे नाहीये फक्त एका मंगलदेवीसाठी नाहीये मर्यादित. जे काही 5-6 नावं आलेत फक्त त्यांच्यासाठी नाहीये मर्यादित. हे मी ब्रह्मांडासाठी काम करत आहे. म्हणजे आज जे ब्रह्मांडाला सत्ययुग येणार आहे, सुवर्णयुग येणार आहे, यासाठी मी केवढी मोठी आहुती घालतीये, की माझ्या नॉलेजनी मी त्या पूर्वीच्या सनातन युगाला जाणार आहे. आणि माझ्या नॉलेजने मी सनातन युगाला गेले, मंगलधेट 100 लोकांसाठी ते वातावरणात पेरतीये. का बरं करोना झाला? करोना झाला सगळ्यांच्या विचारांनी, टीव्हीनी आणि त्यांनी बातम्या पसरवल्या, हवेत पसरवलं, लागण होती. आणि जे आपण ज्या बातम्या बघतो, जे सगळं ऐकतो ते होतच होतं. कारण त्या चेतनेतच आपण असतो. मग या चेतनेत बसवण्यासाठीच युद्ध सुरू आहे. युद्धाचा अजेंडा दुसरं काही नाहीये लक्षात घ्या. युद्धाचा अजेंडा जे उत्क्रांती करू इच्छित आहेत, जे ध्यानधारणा असं ज्ञान घेऊन तुम्ही आज आलात 35 लोकं, तसं नाही करायचंय त्यांना. म्हणून त्या मॅचेस चालल्यात आय-पी-एल. म्हणून ते युद्ध चाललंय. हे टेस्टिंग्ज आहेत, हे जाळे आहेत, हे सापळे आहेत. माशाला जसं जाळं टाकतो आणि काहीच मासे अडकतात, तसे हे अडकवण्यासाठी ट्रॅप्स लावलेले आहेत. मग युद्ध आवडणारा युद्धच बघतो. त्याच चेतनेत राहतो. उत्क्रांत होत नाही कारण ऊर्जा येते भरपूर, सोलर प्लेयर येतायत खूप. इथे चैतन्याचा प्रोग्राम चाललाय, पुस्तक चाललंय हां. मी झोप काढते मस्त. हे ठीक आहे. झोप तरी ठीक आहे. पण ते बातम्या बघते, आय-पी-एल बघते, असं करते, तसं करते किंवा देवळात जाऊन बसते, भजनं गात बसते. जशी चेतना तसंच माणसाला तेच रेझोनेट होतं. हे ट्रॅप्स सगळे जसे मी आता तुम्हाला सांगते आय-पी-एल म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, तसेच हे सगळे ट्रॅप आपल्या घरगुती अपेक्षांना आपण जेव्हा लावतो, माझ्या मुलाचं, माझ्या मुलीचं, माझ्या शरीराचं, म्हणजे आपण त्या तुरुंगाच्या तून बाहेर पडत नाहीये. आपण या तुरुंगात सापडत जातो. इथे खूप जादुमय सुरू आहे. इथे खूप अमेझिंग सुरू आहे. इथे तुम्ही ईश्वर बनणारी ऊर्जा येतात. पण मी माझ्या घरात
माझ्या मुलांचे लग्न, माझे सगळे पैसे, माझा बंगला, माझं शेत, माझे दागिने, माझं सगळं, माझी गाडी. या तुरुंगातून मला बाहेर पडायचं नाहीये. माझी चेतना वाढवायची नाहीये. पण कमीत कमी हे तरी कसं मिळवायचं ते शिका आधी. मग निदान हे जर कळलं, हे जर मिळवायला लागला, म्हणजे त्यासाठी जे ब्रेनचं टेक्निक करताय, ज्या ऊर्जा तुम्ही बदलताय, ज्या फ्रिक्वेन्सी तुम्ही बदलताय, त्या ब्रह्मांडाच्या फ्रिक्वेन्सी वाढवणार आहेत. त्या ब्रह्मांडाच्या एनर्जी वाढवणार आहेत. आपण जे म्हणतोय सत्ययुग येत चाललंय, चांगलंच होणार आहे, सगळंच होणार हे आपण करणार आहे. आपली ऊर्जा वाढवतोय म्हणजे पृथ्वीची ऊर्जा आपल्यामुळे वाढणार आहे. आणि म्हणून तो युग येणार आहे. हळू का होईना. कोणी मग या तुरुंगात अडकण्याच्या पण ऊर्जा तर थोड्या पुढे गेल्यात. जे खितपत पडलेत, जे रडत बसलेत, बंगला होत नाही, गाडी होत नाही, पैसा येत नाही. त्यांना कळेल तरी ऊर्जाच वाढवायची आहे, फ्रिक्वेन्सीच वाढवायची आहे. मग का बरं हे पूर्वी माहिती नव्हतं? का तर पूर्वी गरज नव्हती हायर ऊर्जेची. आता त्या ईश्वराची इच्छा आहे. आता त्या सगळ्या ऊर्जेची इच्छा आहे, की हे हायरच पृथ्वीला न्यायचंय, मानवालाच हायर न्यायचंय. आणि म्हणून हे जे टेक्निक आहे, त्या टेक्निकचे यश जास्तीत जास्त यायला लागले. म्हणून सगळीकडं हे एनर्जी व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी हे सगळं आइन्स्टाईनने लिहून ठेवले. उद्याचा सगळा जमाना एनर्जीवर चालणार आहे. एनर्जी असेल तर टिकणार आहात तुम्ही. एनर्जी हे भांडवल, एनर्जी हे बँक बॅलन्स कशाला महत्व नाहीये. फक्त एनर्जी आणि एनर्जी. हे पुस्तक एनर्जीवरचं आहे. हे पुस्तक चेतनेवरचं आहे. यातला एकन एक ऑथर जो म्हणतोय स्वतःशी, विचार करतोय, ते खूप महत्वाचं आहे. ते डायरीत लिहून ठेवा तुम्ही. आणि पुस्तक जरूर वाचा. ज्यांना ह्याच्यातलं पुढचं सगळं जाणून घ्यायचंय, या चेतनेच्या उत्क्रांतीत या जन्माचं चीज करून घ्यायचंय, त्यांनी नक्की हे पुस्तक वाचा. तर चला मी बडबडत कमी करते जरा थोडी, पण हे महत्वाचा गाभा या पुस्तकातनं घ्यायचाय. म्हणून पुस्तक पुन्हा सुरू केलेलं आहे. तर दुसऱ्यांदा नवीन साधकांसाठी आपण घेतोय. जुन्या लोकांना अजून जास्त चांगलं कळेल. आणि काही कळलं नाही तर नूतन मॅडमना विचारा. ग्रुपवर भीती वाटते, पर्सनल कम्युनिकेशन करा. फोन नाही करायचे, पण व्हॉट्सअप कम्युनिकेशन करायचे. चला सुरू करा नूतन मॅडम. स्पॉटलाइट देते तुम्हाला. आवाज येतोय का सांगा मला हो, येतोय. व्यवस्थित. येतोय, व्यवस्थित येतोय. नमस्कार सर्वांना. आज आपण पुन्हा एकदा नवीन पुस्तकासाठी भेटलेलो आहोत. विहंगम आपल्याला अशा सुंदर संधी देत आहे, त्याच्याबद्दल विहंगमचे खूप खूप धन्यवाद. मंगल मॅडम, जो माझ्यावर विश्वास दाखवला तुम्ही आणि हे पुस्तक माझ्यासाठी दिलं घ्यायला, आणि ह्याच्यातून खूप ज्ञान म्हणण्यापेक्षा आपली एक आंतरिक प्रगती होण्यासाठी अतिशय महत्वाचं पुस्तक आहे. आवाज येतोय ना व्यवस्थित? येतोय, येतोय. तर शाश्वत सत्याचा शोध, द सेलेस्टाईन प्रोफेसी, हे जेम्स रेडफिल्ड यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्याचा मराठी अनुवाद रतन वैद्य आणि जुई नाडकर्णी यांनी केलेला आहे. आणि असं वाटत नाही की मराठी इंग्लिश पुस्तकाचं मराठीमध्ये केलेलं आहे. इतकं सुंदर पुस्तक आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर ह्याचं नाव शाश्वत सत्याचा शोध, हे अतिशय त्यांनी समर्पक दिलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो की शाश्वत सत्य म्हणजे काय, मग त्याचा शोध आपण पण कसा घ्यायचा. तर आता आपल्याला या ग्रुपमध्ये असल्यामुळं माहितीच आहे, अहम ब्रह्मास्मी हेच सत्य आहे, मीच ब्रह्म आहे, मीच शिव आहे, हेच आपण शोधत आहोत. आणि खरोखर एक हे पुस्तक अतिशय मदत करतं आपल्याला ही वाटचाल पूर्ण करण्यासाठी. आपली जी उत्क्रांतीची जी अ, आपली जी काही प्रगती होणार आहे आता, किंवा त्याच्या स्टेप्स काय आहेत,
त्याचे मार्ग काय आहेत, आपण काय काय केलं पाहिजे, हे अतिशय सुंदर ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. जेम्स रेडफिल्ड हे एक स्पिरिच्युअल ॲडव्हेंचर, म्हणजे त्यांना स्पिरिच्युअल खूप ॲडव्हेंचर करायला आवडतं, म्हणजे की त्यांची पुस्तकच त्याच्यावर डिपेंड आहेत. ते स्वतः एक सायकॉलॉजिस्ट होते आणि सायकॉलॉजीचा अभ्यास त्यांनी पदवी घेतल्यानंतर त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी जे सायकॉलॉजिकल गोष्टी, म्हणजे की च्या दृष्टीने जे काही ह्याच्यामध्ये तर्क वगैरे मांडलेले आहेत, विचार मांडलेले आहेत, ते अतिशय महत्वाचे आहेत. तर त्यांची पुस्तकं सेलेस्टाईन प्रोफेसी 1993 मध्ये हे पुस्तक आलेलं आहे आणि अमेरिकेमध्ये अतिशय गाजलेलं पुस्तक आहे. त्याच्यानंतर दुसरं पुस्तक त्यांचं आहे द 10th इनसाइट. हे 1996 मध्ये आलेलं आहे. आणि द सिक्रेट ऑफ शांभाला 1999 मध्ये आलेलं आहे. आणि द 12th इनसाइट हे त्यांनी 2011 मध्ये लिहिलेलं. म्हणजे त्यांनी ह्या ज्या अंतर्दृष्टी म्हटलेलं आहे, त्या या पुस्तकामध्ये 9 अंतर्दृष्टी दिलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर 2 पुस्तकं त्यांनी पुढच्या 2 अंतर्दृष्टीसाठी लिहिलेले आहेत. 3 पुस्तकं 10, 11 आणि 12. तर ह्याच्यामध्ये स्टार्टिंगलाच त्यांनी असं दिलेलं आहे की सूज्ञ जन नभोमंडळाच्या तेजाने तळपत राहतील, तर अनेकांना सन्मार्गाला लावणारे नक्षत्राप्रमाणे युगानुयुगे चमकतील. पण दानिएल, म्हणजे आता ह्यांना हे बायबल माहितीये ना, तर बायबलच्या प्रमाणे त्यांनी दिलेलं आहे की बायबलमध्ये डॅनियल म्हणून जे पात्र आहे ते लोकांना सुज्ञ जन, जे लोक खरोखर अध्यात्माच्या शोधात आहेत, त्या लोकांना हा दानिएल कसा पुढे घेऊन जातो. तर तसंच आपणही हे पुस्तक वाचल्यानंतर काम करणार आहे, असं ह्याच्यामध्ये दिलंय. तू आता अंतिम कालापर्यंत हा संदेश गुप्त ठेव. म्हणजे हे सगळं त्यांनी ह्याच्यात दिलेलं आहे. पण सूज्ञ जन नभोमंडळाच्या तेजाने तळपत राहते. म्हणजे याचाच अर्थ काय, जे तेज आपल्याला ब्रह्मांडीय ऊर्जेकडून मिळतंय, त्याच्यामध्ये जर आपण तळपत राहू, त्याच्यातून आपल्याला ज्या हवं ते ज्ञान म्हणा, हव्या त्या गोष्टी, आध्यात्मिक प्रगती वगैरे, आपापल्या वेगवेगळ्या जो विकास आपला करायचा आहे त्याच्याप्रमाणे आपण जर गेलो आणि ते तेज आपल्यामध्ये नेहमी तळपत राहिले आणि त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी राहिली, तर ते अनेक, म्हणजे नक्षत्राप्रमाणे लोकांना मार्ग दाखवतील, असं सांगितलेलं आहे. तर हे सुरुवातच आहे. आता मनोगत आपण बघूयात. साधारणपणे गेल्या 50 वर्षात नवीन शुद्ध जाणीवा नवीन जगात उदयास येऊ लागल्या आहेत. आता हे तर आपल्याला माहिती आहे, कॉन्शियसनेस, आपण सगळीकडे कॉन्शियसनेस वगैरे बघत आलेलो आहे. प्रत्येक ठिकाणी आपण हा शब्द बघत आलेलो आहे. एक नवीन जागरूकता, जिला अलौकिक आध्यात्मिक असं संबोधता येईल. तुम्ही हे पुस्तक वाचताय म्हणजे असं काहीतरी घडतंय याची आंतरिक जाणीव तुम्हाला आधीच झालेली आहे. तर आपण बरोबर आहे, विहंगममध्ये आहोत, याचाच अर्थ आपण या पूर्ण शोधामध्ये कुठंतरी एक टप्पा गाठलेला आहे आणि आपण म्हणूनच हे पुस्तक वाचतो आहे. आयुष्यातील पुढची वाटचाल जेव्हा आपण अधिक जागरूकतेने करतो, तेव्हा त्याची सुरुवात होते. योग्य वेळी घडणारे योगायोग आपल्या लक्षात येतात आणि योग्य व्यक्तींची भेट घडवून आपल्या आयुष्याला अचानक नवीन आणि महत्वाची दिशा मिळते. कदाचित पूर्वी कधी जाणवला नव्हता एवढा ह्या योगायोगांची म्हणजे हा अर्थ जो आहे तो आपल्याला जेव्हा आपण आयुष्यामध्ये पाठीमागं बघतो आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, आपल्याला वाटतं झाले असेल योगायोग. कोणी मित्र भेटतो, त्याचा मित्र भेटतो, किंवा आपल्याला सहजच कुठेतरी गेलो, कोणाची तरी ओळख होते, काही घटना घडतात. आता इथं विहंगमध्ये आलेल्या प्रत्येक जणाला हे रेझोनेट करणारं पुस्तक आहे. कारण की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी काही संकट आलेली आहेत किंवा अ,
अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत की त्यांना अध्यात्माकडे वळण्यासाठी त्या गोष्टी आवश्यक आहेत. काही संकट अशी आलेली आहेत की ज्याची उत्तरं त्यांना बिलकुल मिळत नाहीत. तर असे जे योगायोग आहेत, त्याच्यातून त्यांना काही ना काहीतरी जी जाणीव झालेली आहे की हे सगळं काय आहे किंवा काय चाललंय माझ्याबद्दल. तर ही जाणीव होणं म्हणजेच ही सुरुवात आहे. तर जेवढं आपण योगायोगांकडं एक महत्वाची घटना म्हणून बघत नाही आणि त्याचा एकमेकांशी संबंध लावत नाही, तोपर्यंत आपल्याला पुढची जाणीव होत नाही किंवा तोपर्यंत आपल्याला पुढच्या आध्यात्मिकतेचा अभ्यास अगदी सखोलपणे करता येत नाही. खरं तर जीवन आध्यात्मिक उन्नतीसाठी आहे. ही उन्नतीची वाटचाल व्यक्तिगत व अतिशय आनंददायी असून कोणत्याही शास्त्राला, तत्वज्ञानाला, धर्माला त्यावर पूर्ण प्रकाश टाकता आला नाही. आता त्यांनी सांगितलंय काय, की कुठल्याही धर्माला, शास्त्राला किंवा कुठलंही शास्त्र एवढं अगाध असू शकत नाही. तर त्याच्या काही मर्यादा ठरवून दिलेल्या आहेत, की समाजशास्त्र म्हटलं तर समाजशास्त्र फक्त समाजाचा अभ्यास करतो. त्याच्यामध्ये व्यक्तिगत गोष्टींचा अभ्यास होत नाही, पूर्ण ग्रुपचा होणार. मानसशास्त्र फक्त मनाच्याच गोष्टींचा अभ्यास होतो. किंवा असे जे काही आहे तत्वज्ञान असेल तर ते एका फील्ड पुरतच आहे, की त्याचा आपण सर्वव्यापी असा अभ्यास करत नाही. ही योगायोगांची सूचित करणारी प्रक्रिया सुरू कशी राहील, अधिक अर्थपूर्ण कशी होईल हे लक्षात आल्यावर मानवी समाजाचं एक संपूर्ण नवीन जीवन पद्धतीत परिवर्तन होईल. या जीवन पद्धतीत आपण आपल्या परंपरांची खऱ्या अर्थाने पूर्तता होऊन मानवी इतिहासाचं उद्दिष्ट असलेली संस्कृती निर्माण होईल. आता आपल्याला माहितीच आहे. सगळे आपले ग्रंथ आहेत किंवा संस्कृतीमध्ये ज्या काही प्रथा वगैरे पडलेल्या आहेत त्या ऍक्च्युली त्याच्यामध्ये भेसळ झालेली आहे. शुद्ध ज्या प्रक्रिया होत्या पूर्वीपासूनच्या त्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीयेत. आपण जेव्हा ग्रंथांचा अभ्यास करतो त्यावेळेला ह्या गोष्टी आपल्या लक्षात येते की ऍक्च्युअल मध्ये त्याच्यामध्ये काय दिलेलं होतं आणि आपल्यापर्यंत काय पोहोचलेलं आहे. पूजा पाठ करणे वगैरे ह्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. पण त्याचा खरा अर्थ काय, तर आपली एनर्जी वाढवणे हे आपण कधी लक्षात घेतलं नाही. ही नवीन उमलणाऱ्या जाणीवांची गोष्ट तुम्हाला जर भावली, तुमच्या आयुष्यात प्रत्यक्षात अनुभवता आली तर तो अनुभव इतरांपर्यंत पोहोचवा. कारण मला असं वाटतं की आध्यात्मिकतेची ही नवीन जागरूकता याच पद्धतीने पसरत आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला ज्ञान जर कुठचं असं मिळत असेल, छोट्या-छोट्या गोष्टी कळत असतील. आता आपण या ग्रुपमध्ये असल्यामुळे बऱ्याच गोष्टी यातल्या आपल्याला माहीत आहे किंवा आपण त्याचं प्रॅक्टिस सुद्धा करतो. तर हेच सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं. असं नाही की विचार करायचा त्याच्यामध्ये की या माणसाला हे कळेल का किंवा नाही कळेल. त्याची जशी कुवत असेल तसं तो माणूस ते ज्ञान घेणार आहे. त्याची जेवढी प्रगती व्हायची तेवढी होणार आहे. कोणतंही स्तोम न माजवता परंतु व्यक्तिशः सकारात्मक मानसिकते म्हणजे आपली मानसिकता सकारात्मक ठेवायची आणि त्याच्यातून हे आपल्याला समाजामध्ये पोचवायचं आहे. मनातील शंका व गोंधळ दूर सारायचा आहे आणि विलक्षणरित्या हे सत्य आपलं होईल. म्हणजे इथं दिलंय की कुठली शंका आणू नका आणि तुम्हाला खरोखरच ह्याच्यामध्ये सुद्धा खूप रहस्यमय गोष्टी कळणार आहेत. तर ही प्रस्तावना सांगितलेली आहे त्यांनी. म्हणजे लेखकाचं स्वतःचं असं मत आहे. तो स्वतः सुद्धा एक म्हणजे मुलांसाठी तो काम करत होता, किशोरवयीन. आणि तो काउन्सिलिंगचं काम करत असल्यामुळं त्याला ह्या बारीक-सारीक गोष्टी, स्वभाव किंवा विचार करण्याची पद्धत किंवा या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप अनुभवल्या आणि त्याचा अभ्यास करून मग हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये जी कहाणी आहे ती म्हणजे जेम्स नावाचा एक मुलगा आहे. तर तो आपल्या स्वतःच म्हणजे जे काही
त्याला आता कंटाळा आलेला आहे की आयुष्यामध्ये काय चाललंय, त्याच त्याच गोष्टी चालल्यात. मग तो काय करतो, शहरामधली नोकरी वगैरे सोडून देतो आणि तो त्याच्या आजोबांचं एक काय म्हणतो आपण फार्म हाऊस असतो, तर त्या फार्म हाऊसवर तिथे जे तळं त्यांनी स्वतः त्याच्या आजोबांनी बनवलेलं असतं तिथे तो जातो आणि तिथं राहून तिथल्या आदिवासी मुलांसाठी तो काम करत असतो. म्हणजे लेखकाची जी स्वतःची जे काम आहे तेच त्यांनी इथं आणि स्वतःच नाव पण त्यांनी इथं दिलेलं आहे जेम्स म्हणून. तर त्याला त्याच्या मैत्रिणीचा फोन येतो की शर्लिन नाव असतं तिचं, तर ती सांगते त्याला की मी पेरूमध्ये आहे, पेरू देशामध्ये आणि तिथं अशा अशा गोष्टी घडलेल्या आहेत, मला तुला थोडं भेटायचं आहे, 2 तासासाठी मी तुझ्या इथं येत आहे. तर मग ती त्याला भेटते आणि ती जेव्हा ह्या गोष्टीचा उलगडा करते की स्वतःसाठी तो तो जेव्हा सांगतो की मी मी स्वतः काय करत आहे किंवा ती विचारते तू आता 6 वर्ष आपण भेटलो नाहीये, कसलाच फोन वगैरे नाहीये आणि मला ज्या ज्या वेळेला हे लिखाण सापडलं, जे हे हस्तलिखित सापडली किंवा त्याच्याबद्दलची माहिती कळली, त्यावेळेला मला नेहमी तुझीच आठवण आली, असं ती जेम्सला सांगते शर्लिन. मग तो सांगतो की स्वतःसाठी वेळ काढायला मी तळ्याजवळच्या घरामध्ये राहायला आले. म्हणजे कुठेतरी तिच्या लक्षात येतं की ही सुरुवात ह्याच्या पण लाईफमध्ये झालेली आहे, की आपण जेव्हा कंटाळतो तेव्हा कुठल्या गोष्टी त्याच त्याच करून आता आपण बघतोय बरेच लोक स्वतःच्या नोकऱ्या वगैरे सोडून घरी बसलेले आहेत किंवा काही सामाजिक कार्य करतायत, ध्यानधारणा करतायत. मग तीच पूर्ण हे पात्र जे आहे ते खूप जणांना रेझोनेट होतं. जेव्हा आपण हे वाचतो तेव्हा आपल्याला वाटतं अरे आपलीच कहाणी आहे का ही. आता ती त्याला विचारते की तू तू असं का केलंयस, म्हणजे जॉब वगैरे सोडून तू का आलाय, तर तू सांगते की मी आतापर्यंत खूप काम केलंय, आता मात्र आयुष्याचा मार्ग बदलण्याचा विचार करते, नक्की माहित नाही पण काहीतरी वेगळं करायचं. तर ती त्याला काय विचारते, तू सुद्धा अस्वस्थ दिसतोयस बऱ्याच जणांसारखा. तिथं तो गोंधळतो की बऱ्याच जणांसारखा म्हणजे याचा अर्थ काय, बऱ्याच जणांसारखा म्हणजे आपल्याला माहितीच नसतं ना पूर्ण समाजामध्ये काय चाललेलं आहे. तर ती सांगते की या जे हस्तलिखित जे सापडलेलं आहे ते इसवी सन पूर्व म्हणजे 600 इसवी सन पूर्व 600 या काळातलं आहे आणि तिला एक धर्मगुरू भेटलेले होते आणि त्यांनी हे तिला दिलेलं आणि त्याच्या बाबतीत सांगितलं होतं की या सगळं जे प्रवास आहे, आध्यात्मिक प्रवास म्हणजे किंवा अंतर्दृष्टी कळण्यासाठी आवश्यक काय आहे, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टींचा कंटाळा आला किंवा तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये आता ते धर्मगुरू काय सांगतात, हे हस्तलिखित सुमारे इसवी सन पूर्व 600 या काळातलं आहे. यात असं भाकीत केलं आहे की मानवी जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडणार आहे. तर ते कधीपासून, तर 20व्या शतकानंतर लगेच. आता आपले 20वं शतक संपलेलं आहे आणि पुढं आपण चाललेलो आहे. तर तिथपासूनच सुरुवात झालेली आहे. मॅडम थोडस ब्रेक करते हा. मॅडम हो. खूप छान सांगतायत. प्रत्येक पॉइंट आहे ना, आता आपल्या या परिस्थितीला बघायचंय आपण. आणि मॅडमने तो सांगितलाय की असं का म्हणतोय, ऑथर का जाऊन राहिलाय सगळं सोडून. सेम सिच्युएशन आली आपली. बघा उभं घालाय सगळ्यांना. आणि जे ते नोकऱ्या सोडतायत, जे ते वेगळं त्यांना लाईफ जगायचंय वेगळं. आणि आता मी ज्या वेळेला फोन केले, आयुष्यात 3 प्रॉब्लेम काय घेतले, मला दोन्ही प्रकारचे साधक दिसले. एक या स्टेजला आलेले आणि एक अजून त्यांना वाटतच नाहीये, की आपलं जे आयुष्य चाललंय ते आपण बदललं पाहिजे. काहीतरी वेगळं केलं पाहिजे. म्हणजे स्वतःच्या आत्म्याचं काही केलं पाहिजे.
असं वाटतच नाही. त्यांच्या अजूनही जे ज्या प्रकारचं आयुष्य जगलंय तेच. माझ्या मुलीचं हे, माझ्या मुलाचं हे, मला हे घ्यायचंय, मला ते करायचंय, अजून माझं हे राहिलंय. वेगळं असं काही नाही. मी हार्श बोलतेय काही व्यक्तींशी. ज्यांचं मला पोटेन्शियल कळतं, की नाहीये हे यांचं. हे खूप पोटेन्शियल आहे. त्यांना मी एक कडक शब्दात बोलतेय. काही ना काहीच बोलत नाही. बघा म्हणते, तुम्हाला काय वाटतंय बघा. ह्याच्यामध्ये मला हेच सांगायचंय, की जे मॅडमनी उल्लेख केला, की तिथे ऑथरही सगळं सोडून राहिलंय. याचा अर्थ ज्यांना उबगलंय ना आत्ताच्या जीवनात, तेच वाटतंय, नको-नको वाटतंय, काही करावसंच वाटत नाहीये, काहीतरी सुचत नाहीये, वेगळं काय करू शकतो हे सुचत नाही, मान्य आहे. पण ज्यावेळेला उबग येणार आहे, ज्यावेळेला हे चाललंय ते नको वाटणार आहे, तरच नवीन आयुष्य होणार आहे. काहींची स्टेज ती आलीये, काहींची अजून आलेली नाहीये, काहींचे अजून तृप्त झालेलं नाहीये मन, उबग आलेलं नाहीये. तर हे चैतन्यप्रमाणे होतंय ना, ऑथरनी हे सुद्धा लिहून ठेवलंय. तर खूप छान मॅडम सांगताय. तर प्रत्येक वाक्यावर मॅडम तुम्ही असं विश्लेषण करा. कारण काही लोकं अजून झोपलेले आहेत, जागेच होईना झालेत. ते आपल्याला जागं करण्याचा उद्देशही आहे ह्याच्यातून. ठीक आहे चला. खरोखर मॅडम. मी ह्याला पुढं असं इच्छिते, की हे जे आपले पॅटर्न्स आहेत, म्हणजे जरी लोक आपल्या आयुष्यामध्ये येत आहेत किंवा काही गोष्टी घडतायत, तर हे आपले रिपीटेड पॅटर्न्स आहेत. तेच पुन्हा पुन्हा जे सर्कल चालू आहे त्याचाच आपल्याला कंटाळा आला आणि कुठंतरी आपल्याला ती जाणीव झाली, की हे सगळं का चाललंय? म्हणजे हा प्रश्न येणे म्हणजेच आपली अंतर्दृष्टी जागृत होण्याचं लक्षण आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता ते धर्मगुरू सांगतात, की हस्तलिखिताचे वेगवेगळे भाग आहेत. प्रत्येक भागात जीवनाच्या विशिष्ट सत्यावर प्रकाश टाकला आहे. याच कालावधीत आपल्यातील प्रत्येकाला या ज्ञानाचं आकलन होणार आहे. म्हणजे त्यांना इथं थोडक्यात सांगायचं आहे, की ऊर्जाच अशी आहे आता, की ज्याच्यामुळं आपल्याला या गोष्टी कळण्यासाठी खूप मदत होणार आहे. प्रत्येक भागाचं क्रमाक्रमाने या रीतीने म्हणजे सगळं जे आकलन होणार आहे ते एक झाल्यानंतर एक होणार आहे. असं नाही होणार की पहिलं इन्साईट मिळाल्यानंतर डायरेक्ट 8वं मिळणार आहे. असं नाही होणार आहे. तर पहिलं झाल्यानंतर दुसऱ्याची तयारी होत असते. दुसऱ्याचं झाल्यानंतर तिसरी तयारी होत असते. आणि आपली एक मानसिक ॲक्सेप्टन्स आलेला असतो, की आपण ते स्वीकार भावात आलेलो आहे, की किंवा काही प्रश्न आपल्या आयुष्यामध्ये येतात, की की आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे कसं बघितलं पाहिजे. हा विचार येणं सुद्धा किंवा हे पॅटर्न कळणं सुद्धा एक ऊर्जेचंच उन्नती आहे असं मला वाटतंय. तर त्यांनी सांगितलं पुढची हस्तलिखिते तिथे एका मागोमाग एक मिळणार आहेत आणि तशीच त्या व्यक्तीची उन्नती पण होणार आहे. आणि असंच पृथ्वी तलावर संपूर्ण आध्यात्मिक संस्कृती अस्तित्वात येईल असं भविष्य या हस्तलिखितात वर्तवलेलं आहे. आता लिखाणाच्या पहिल्या भागात असं म्हटलं आहे की मनाच्या प्रचंड अस्वस्थतेतून नकळतपणे या परिवर्तनाला सुरुवात होईल. जे आपलं आता बोलून झालं. काही आगळ्या अनुभवाचं उद्धृत दर्शन. आता आपल्याला या वेळेला काय होणार आहे? तर याच सुमारास आपल्याला काही आगळ्या अनुभवांचं ओझरतं दर्शन मिळायला सुरुवात होईल आणि आपल्याच आयुष्यातील काही क्षण प्रभावी आणि स्फूर्तिदायक जाणवू लागतील. परंतु हा अनुभव म्हणजे नक्की काय आणि तो सातत्याने कसा मिळवावा हे आपल्याला समजत नाही. आणि जेव्हा तो क्षण संपतो तेव्हा उरते फक्त म्हणजे प्रत्येकाला समजा एखाद्याला ॲडव्हेंचरची आवड आहे. निसर्गामध्ये फिरणं ज्याला आवडतंय, ट्रॅव्हलिंग आवडतंय. माझ्या ओळखीचे असे बरेच लोक आहेत ज्यांना आध्यात्मिक अनुभव म्हणजे थोडा तरी येऊन गेलेला आहे. कुठंतरी ते असे ट्रान्समध्ये गेलेले आहेत किंवा त्यांना जर समजा आपण आकाशाचं हे करतायत ते नक्षत्र वगैरे बघतायत किंवा ताऱ्यांकडे लक्ष द्यायचं तेव्हा ते ट्रान्समध्ये गेलेत. अशी पण लोकं मला माहीत आहेत, की आणि ती माझ्या अगदी जवळची आहेत. तर असं काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये होऊ शकतं.
किंवा होतंय प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, की त्यांना एखाद्या घटनेबद्दल किंवा एखादी गोष्ट घडून गेली, कोणतरी काहीतरी बोललं किंवा काही अशा गोष्टी आहेत, ज्या आयुष्यात त्यांना ते क्षण प्रभावी वाटतायत आणि त्यांना असं वाटतंय, की ते अनुभव पुन्हा-पुन्हा घेऊया. जसं आपण ध्यानामधले अनुभव घेतो. तर ध्यानामध्ये सुद्धा आपल्याला पहिल्यांदा जेव्हा काहीतरी दिसतं, प्रकाश दिसतो किंवा काही, तर आपल्याला वाटतं, आता पुन्हा कसं मिळवूया ते? म्हणून आपली धडपड चालू असते. तर ही धडपड असं नाही की फक्त आपल्यापुरती मर्यादित आहे. तर ही प्रत्येक माणसाची, जो माणूस स्वतःकडे लक्ष देत आहे, ज्याला माहीत आहे की मी काय करतोय किंवा काय माझ्या आयुष्यामध्ये मला पाहिजे, ह्याचा थोडाफार जरी जो माणूस विचार करतोय, त्याच्या बाबतीत ही गोष्ट घडत आहे. तर आता त्यांनी म्हणजे आता ते इथं हॉटेलमध्ये येऊन भेटलेले असतात आणि हे सगळं बोलणं झालेलं असतं. त्यावेळेला बाजूच्या एका टेबलवर एका कपलचं भांडण होतं. तर त्याच्यावरून त्यांना असं वाटतं, की ही अस्वस्थता फक्त आपल्यापुरती नाही, तर पूर्ण समाजामध्ये ही सगळी आलेली आहे. तर हे सगळं का होतं? तर त्याच्याबद्दल दिलेलं आहे. आयुष्याकडून आपल्या अपेक्षा वाढतच आहेत. कुठेही तडजोड करायची आपली तयारी नाही. या अपेक्षापूर्तीसाठी जराही उसंत न घेता जी भागदौड चालू आहे, त्यामुळे प्रत्येकजण आत्मकेंद्रित झाला आहे. अगदी वरपासून तळापर्यंत. हेच गेल्या काही दशकांचं चित्र आहे. आता पूर्ण समाजामध्ये तेच सगळं चालू आहे. प्रत्येक माणसाचं आयुष्य बघितलं तर एकसारखंच चालू आहे. आणि शिवाय आपला जो स्वभाव आहे तो आता हेकेखोर बनलेला आहे. आपल्या हेकेखोर वृत्तीमुळे नाती जपणं कठीण होऊन बसलेलं आहे, असं त्यांनी दिलंय. म्हणजे याचाच अर्थ काय, की आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही घटना, व्यक्ती यांना आपल्याला सांभाळून घ्यायचं असेल, तर ती जाणीव वाढवणं जास्ती गरजेचं आहे. आता नातेसंबंधामध्ये कसं हे होतं ते दिलेलं आहे, की अतिशय आग्रही वृत्तीचे 2 लोकं एकत्र येतात आणि मी म्हणेन तेच, हे जर असेल तर त्यांचं कुठलंच नातं पुढे जात नाही. असं आणि आपण हक्काने किंवा एकमेकांकडून अपेक्षा खूप ठेवत आहोत. समजून घेत नाही एकमेकांना असं दिलेलं आहे. हस्तलिखिताच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला या वर्चस्वाच्या स्पर्धेमुळे फार काळ एकाच व्यक्तीच्या सहवासात राहणे कठीण होईल, जे मॅडमने सांगितलंय, की आता नाते टिकणार नाही. म्हणजे इतके आपल्याला त्या गोष्टींचा उबग आलेला आहे, की आपण कोणाकोणाला सांभाळून घ्यायचं किंवा कसं कसं सांभाळून घ्यायचं वगैरे अशा गोष्टींचा आपल्याला खूप उबग आलेला आहे. म्हणजे एकंदरीत आपण सर्वच बाजू खचल्यासारखे झालेलो आहे आणि हीच आता पूर्ण समाजाची स्थिती हीच आहे, की वर्चस्वासाठी स्पर्धा व उसंत न घेता केलेली भागदौड ही समाजाच्या बिघडलेल्या संतुलनाचे मूळ कारण आहे. परंतु ही परिस्थिती नक्कीच बदलेल. हळूहळू आपल्या लक्षात येईल, की आपण ज्या मागे पळतोय ते आपलं खरं उद्दिष्ट नाही. आता मॅडम सारखंच सांगत आहेत, भौतिक गोष्टी आपलं उद्दिष्ट नाहीये. इव्हन आपण हार्ट मेडिटेशन मध्ये सुद्धा बघितलं किंवा आपले जे बाकीचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बघितलं, की इच्छा मिळवणं किंवा इच्छित गोष्ट मिळवणं हे आपलं काही ध्येय नाहीये. तर त्याच्यामधून मिळणारा आनंद हे आपलं महत्वाचं उद्दिष्ट आहे, की आत्मिक आनंदाची अनुभूती मिळेल अशी आपल्याला प्रत्येक गोष्टीकडून आशा असते. ही वस्तू मिळाली तर मला आनंद मिळणार. तर ही जी अनुभूती मिळवण्याची जी आत्मिक आनंदाची अनुभूती ज्या गोष्टीकडून आपल्याला असं वाटतं की मिळेल, ती गोष्ट आपल्याला आयुष्यामध्ये हवी असते. आता धर्मगुरूंच्या मते बघा काय सांगितले, आयुष्यात घडणारे योगायोग जेव्हा आपल्या लक्षात येतात, तेव्हा पहिल्या भागातील ज्ञानप्राप्तीला सुरुवात होते. म्हणजे पहिली जी अंतर्दृष्टी काय आहे, तर योगायोग, जे काही योगायोग आपल्या आयुष्यामध्ये येतात किंवा योगायोगाने काही लोक येतात, प्रसंग घडतात. त्या योगायोगांचं जेव्हा आपल्याला
एकमेकांशी संबंध जोडता आला किंवा काय म्हणतो कनेक्टेड द डॉट आपण म्हणतो, तर हे जेव्हा करता येईल तेव्हाच आपली या सगळ्या ज्ञानप्राप्तीला सुरुवात झाली असं म्हणता येईल. योगायोग इतके सातत्याने घडतात, मग ते म्हणतात की असं आपल्या आयुष्यात वरचेवर सारखं व्हायला लागतं आणि मग आपल्या लक्षात येतं की या काही सहज घडून येणाऱ्या घटना नव्हे. हे विधिलिखित असून एखादी अनाकलनीय शक्ती आपल्याला मार्ग दाखवत असावी. अशा अनुभवांमुळे आपल्याला अधिक सजग, अधिक आनंदी वाटू लागतं. म्हणजे जे आपण ब्रह्मांडीय ऊर्जा अनुभवतो त्याच्याबद्दल दिलेले आहे की हे योगायोग किंवा काही गोष्टी, घटना आपण जर फर्म असलो तर हे योगायोग आपोआप घडून पण येतात आणि आपण घडवूनही आणू शकतो. हे आता आपल्याला मॅडमने शिकवलं. आता या योगायोगांचा खरा अर्थ काय किंवा सखोल अर्थ जाणून घ्यायचा तर आयुष्याच्या घडामोडींच्या मागे एखादी अज्ञात शक्ती कार्यरत आहे असं पुष्कळ लोकांना हल्ली पटलेलं आहे. ही जाणीव जेव्हा या हस्तलिखिताच्या ज्ञानात म्हणजे ही जाणीवच आहे, ही जी सुरुवात आहे प्रश्न येणं किंवा मला काहीतरी वेगळं पाहिजे हे वाटणं हीच पहिलं हस्तलिखिताचं म्हणजे ज्ञान आहे. योगायोगांची जाणीव सामाजिक परिवर्तन कसं घडवणार आहे? आता इथे प्रश्न आलाय, कसं घडवणार आहे? तर जाणीवेच्या दृष्टिकोनातून तत्वज्ञान व धर्म या दोन्ही विषयातील ज्ञानावर भर पडली आहे. परंतु हल्ली मुख्य फरक हा त्याच्या व्याप्तीमध्ये झाला आहे. धर्मगुरू सांगत होते, सध्या ही जाणीव झालेल्या व्यक्तींची संख्या एवढी वाढली आहे की आता परिवर्तनच होणार आहे. जे मॅडम आपल्याला सारखं सांगत आहे. एकदा हा व्याप्तीचा पल्ला गाठला की संपूर्ण समाज ह्या विलक्षण योगायोगांची गांभीर्याने दखल घेऊ लागेल. आपण सर्वजण एकत्रितपणे मानवाच्या ह्या ग्रहावरील अव्याहत जीवनाच्या निर्मितीचे रहस्य जाणण्याच्या ओढीने विचार करायला प्रवृत्त होऊ. जिज्ञासेच्या या सामूहिक ओढीने बघा जे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस त्याच्याबद्दल दिलेले आहे. जिज्ञासा म्हणजे प्रत्येक आपल्याला जे प्रश्न आहेत आयुष्यामध्ये किंवा काय म्हणू ज्ञान मिळवण्याची जी इच्छा आहे, जी जिज्ञासा आहे त्याच्यामुळे सामूहिक ओढीने ज्ञानाच्या पुढील भागाचं आकलन होण्यास सुरुवात होईल. कारण हस्तलिखिताच्या म्हणण्यानुसार जेव्हा या ज्ञानाची उकल होण्यासाठी अनेकांकडून तळमळीने पृच्छा केली जाईल तेव्हा मार्ग सापडेल व हस्तलिखिताचे एका पाठोपाठ एक भाग प्रकाशात येईल. म्हणजे आपोआप आपल्याला समूहामध्ये राहणं गरजेचं आहे असं इथं दिलेलं आहे त्यांनी. आता इथं प्रश्न येतो समूहात का राहतो आपण? समूहात राहतो कारण आपल्याला कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस बिल्ड करायचं आहे. आपण याच्याही पुढचं बोलू शकतो की आपल्याला एका मोठ्या संख्येने सामूहिक चेतना पेरायची आहे आणि त्याच्यासाठी ही सगळी आपली धडपड चालू आहे. जुन्या चालीरीतींना धक्का पोहोचत आहे. म्हणजे हे हस्तलिखित जेव्हा मिळालेलं आहे किंवा तिथल्या अधिकाऱ्यांना चर्चच्या अधिकाऱ्यांना जेव्हा कळलंय की असे काही हस्तलिखित सापडलेली आहेत किंवा डॉक्युमेंट्स असे काही सापडलेले आहेत तेव्हा ते वरिष्ठ अधिकारी त्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आहेत आणि अशा लोकांना ते पकडून अक्षरशः मारत आहेत असं त्यांना कळलेलं आहे. आता हे तर कळलं आपलं पहिलं इन्स्टिंक्ट काय आहे की योगायोगांच्या योगायोग कसे होतात आपल्या लाईफमध्ये हे बघणं, ह्याचं निरीक्षण करणं, त्याच्यातून काही आपल्याला गोष्टी कळतायत का किंवा आपली काही जाणीव वाढते का या गोष्टीकडे लक्ष देणे म्हणजे काय की म्हणजे आपल्याच अस्वस्थतेतून
जे काही अनुभव येणार आहेत आपल्याला किंवा ते अशा ठिकाणी आपल्याला काही उत्साही, प्रभावी, उत्स्फूर्त अनुभव देणार आहेत. पण जेव्हा आपण आपल्या आयुष्याकडे बघणार आहे तेव्हा. आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय ठेवायला पाहिजे, की आत्मिक आनंद. मला कशातून आत्मिक आनंद मिळणार आहे? मग तो आनंद असा नाही पाहिजे, की ही गोष्ट नाही मिळाली तर मला आनंद नाही होणार किंवा काय. तर म्हणजे आपला दृष्टिकोन मोठा ठेवायचा. असं नाही की ही गोष्ट मिळाली तरच आपल्याला. तर तसं नाहीये, की आपल्यासाठी त्या ऊर्जेने काय महत्त्वाचं पुढं योजलेलं आहे किंवा ते आपल्याला मिळवायचं आहे, असं ठरवणे गरजेचं आहे. आता दुसरं इन्स्टिंक्ट इथं दिलेलं आहे सुरुवात. गतकाळातील संदर्भाचे अशा रीतीने जे काही आहे लिखाणाचा जो अर्थ आहे त्याचा प्रत्यय आपल्याला अनुभवातून येतो. आता हे सगळं जे आहे पूर्ण ज्ञान आहे ते पूर्ण आपल्या अनुभवाशी रिलेटेड आहे. आपण अस्वस्थ होतो तो सुद्धा एक अनुभव आहे. आपल्या आयुष्यामध्ये काय चाललंय हे बघणं सुद्धा किंवा अनुभवांची शृंखला बघणं हे गरजेचं आहे. आणि जो काही प्रत्यय आपल्याला येतो तो अनुभव करणे हेच महत्वाचं साधन म्हणू शकतो आपण इथं. आपण जर खरोखर आपल्या मनातील जाणीव खोलवर विचार केला, काळाच्या या टप्प्यावर आपली कोणत्या दिशेने वाटचाल सुरू आहे याचे व्यवस्थित विश्लेषण केलं तर लिखाणातील कल्पना अर्थपूर्ण वाटते. म्हणजे त्यांना हे सांगायचं की तुम्ही अनुभव काय घेताय आयुष्यामध्ये आणि त्याच्या मागं कुठल्या गोष्टी आहेत किंवा कुठले विचार आहेत त्याच्यामुळे हे जाणीव आपली वाढणार आहे. आता हा लेखक आदिवासी लोकांसाठी काम करत होता, तिथल्या मुलांसाठी काम करत होता. आता इथं महत्वाचं दिलेलं की निसर्गाशी जर तुमचा संबंध छान असेल किंवा तुम्ही निसर्गामध्ये रमणारे असाल तर हा अनुभव लवकर येतो. तर हे का होतं? तर थोडंसं इथं वर्णन दिलेलं आहे. जणू काही निसर्ग व त्यातील शक्ती माझ्या मनातील अडसर दूर करत होते. म्हणजेच काय तर इथं त्याला एनर्जी मिळत आहे निसर्गाकडून आणि त्यानंतर काही तासातच मग ती शरीर जाणार असते आणि म्हणजे छोटासा अनुभव इथं दिलेला आहे त्याला. वर्णन वगैरे खूप छान आहे ह्याच्यामधलं. आता ती त्याला भेटून जाते. पण हा खूप अस्वस्थ होतो की नक्की त्या हस्तलिखितामध्ये लिहिलंय काय आणि मला काय एवढी त्याची ओढ वाटते. मग हे सगळं ती तिथून निघून गेल्यानंतर हा विचार करत बसलाय. तो घरी येतो, विचार करायला चालू करतो आणि त्याला असं वाटतं की मला तिथे गेलं पाहिजे. त्या पेरू देशामध्ये जाऊन मला हे सगळं बघितलं पाहिजे. मग तो एका ट्रॅव्हल एजन्सीला फोन करतो आणि तिथं म्हणजे अगदी ऐनवेळी की पुढच्या 3 तासातच ती फ्लाइट निघणार आहे आणि त्या 3 तासामध्ये ते एका माणसाचं तिकीट कॅन्सल झालेलं आहे आणि ते तिकीट नेमकं ह्याला मिळतं आणि फक्त तिकीटच नाही मिळत तर त्या माणसाने जिथं ते हॉटेलचं बुकिंग केलेलं आहे ते सगळं त्याला पूर्ण काय म्हणतो ते पॅकेजच मिळून जातं त्याला आणि तो नंतर पुढच्या 3 तासानंतर इथून निघतो पेरूला जाईल. तर त्याच्या हे लक्षात येत नाही की हे असं का झालं, त्या माणसानेच तिकीट का कॅन्सल केलं आणि ते सगळं मला कसं काय आणि शिवाय एक्स्ट्रा चार्जेस पण काही नाहीयेत ऐनवेळी तिकीट वगैरे काढून. तर हा थोडंसं त्याला म्हणजे आश्चर्य वाटतं की हे असं कसं झालं. तर आता तो विमानातून जात असतो. तर आता योगायोग कसे घडतात ते बघा. पहिले तर शार्लीन भेटते त्याला. त्याच्यानंतर ती सांगते काही गोष्टी. त्याच्यानंतर त्याला विमानाचं तिकीट मिळतंय. त्याचं पूर्ण पॅकेज मिळतंय. आता नंतर त्याच्यापुढं तो त्या विमानात बसते नाही आणि बसल्यानंतर त्याला
एक माणूस म्हणजे असं सहज जाता जाता तिथं त्याला एक माणूस हस्तलिखिताबद्दल फोनवर बोलताना दिसतो. थोडस त्याच्या कानावर शब्द पडतात आणि हा जाऊन त्याला भेटतो आणि त्याला विचारतो की तुला या सगळ्या गोष्टींबद्दल काय माहिती. तर हा माणूस डॉप्सन आहे, डॉप्सन नाव आहे त्याचं. न्यूयॉर्क विद्यापीठात तो इतिहासाचा प्राध्यापक आहे. आणि हा मग ह्या दोघांची चांगली मैत्री होते आणि त्याच्यानंतर ते प्रवासात पूर्ण खूप या गोष्टींचं काय म्हणतात, त्यांचं पूर्ण संभाषणच ह्याच्यावर आहे की हस्तलिखितामध्ये काय काय आहे किंवा काय कसं आपण आयुष्याकडे बघितलं पाहिजे. तर तो सांगतोय त्याला की आयुष्यात दिसतंय त्याहून काहीतरी वेगळं घडतंय हे आपल्याला स्पष्ट जाणवते, पण काय हे कळत नाही. हा विचारच महत्वाचा आहे. त्याच्यानंतर तो सांगतो पेरूमध्ये काही लोकांनी हस्तलिखित मिळालं असल्याचं ठामपणे जेव्हा सांगितलं तेव्हा तिथले लोक त्यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा देत होते. म्हणजे तो त्याला सांगतोय की पुढं काय होऊ शकतं तुझ्या आयुष्यामध्ये, तू चाललायस खरं कुठं. आता हा डॉब्सन जो आहे तो इतिहासाचा प्रोफेसर असल्यामुळं त्याने इतिहासाचा इतका छान अभ्यास केला की इतिहासामध्ये ज्या प्राचीन प्रथा परंपरा वगैरे आहेत त्याचा खूप सुंदर तो इथं सांगत आहे की पहिलं तर काय काय आहे की योगायोग काय आहेत आयुष्यामध्ये आणि त्याचा कसा एकमेकांशी संबंध आहे ते बघणं. आणि आता तो दुसऱ्या भागाबद्दल सांगतो. दुसऱ्या भागामध्ये आपल्याला होणाऱ्या योगायोगांच्या जाणीवांचा संबंध पूर्वापार चालत आलेल्या विचारांशी जोडला आहे. खरं खरं तर 90चं शतक झाल्यावर 20वं शतकच नव्हे तर इतिहासातला 1000 वर्षांचा कालखंडच आपण पूर्ण केला आहे. आता इथं मला सांगायचंय फक्त 1000 वर्षांचा कालखंड पूर्ण केलाय का आपण? तर नाही. 26,000 वर्षांचं पण एक सर्कल कंप्लीट झालेलं आहे. मला वाटतं 75,000 वर्षांचं पण एक सर्कल कंप्लीट झालेलं आहे. आणि बरोबर आहे 1900 म्हटल्यावर 1900 पासून म्हणजे 2000 हे पूर्ण 1000 वर्षांचं जे आहे सर्कल ते कंप्लीट झालंय. त्यामुळं काय आहे की आपण संपूर्ण 1000 वर्षांचं दुसरं युग पार केलेलं आहे. आपण पाश्चिमात्यांनी मागील 1000 वर्षांच्या काळात काय काय घडून गेलं हे समजून घेतलं तर सध्या आपण कुठे आहोत आणि काय चालले आहे हे सगळं कळू शकेल असं ते म्हणतात. योगायोगांची जाणीव होणं म्हणजे या आत्ममग्नतेतून आपल्याला आलेली एक प्रकारची जाग आहे. हे काय आहे तर आपण योगायोग जरी म्हणत असतो तरी सुद्धा आपल्याला योगायोगांची योगायोगांची जाणीव होणं, ही जाणीव सुद्धा जी आहे ती म्हणजे सुद्धा आत्ममग्नतेतून आपल्याला आलेली एक प्रकारची जाग आहे. म्हणजे ही जाणीव सुद्धा बऱ्याच लोकांना नसते, जे मॅडमने आता बोललेलं आहे. याचा कोणासाठी नाहीये पर्सनल, ते सगळ्यांनाच होतं. काही इच्छा आपल्या ज्या असतात त्या खूपच हव्याशा वाटतात किंवा काही वस्तू असतात त्याचं काही एवढं हे नाहीये. पण ही जाणीव होणं किंवा त्या अशी काही ऊर्जा आहे अस्तित्वात हे कळणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. आता तो हा जेम्स त्याला विचारतो डॉब्सनला की हे तू कसं काय म्हणतोय की 1000 वर्षांमध्ये काय काय झालं वगैरे. तर तो म्हणतो तू असा नको विचार करू, तू असा विचार कर की तू आता 1000 त्या वर्षांमध्ये सगळं बघत आहेस. म्हणजे स्वतः तू बघतोयस की त्या 1000 वर्षांमध्ये काय काय झालं. तर त्याला आपण मध्ययुग म्हणतो. त्यात सध्या जगत आहोत अशी कल्पना करतो. त्याला सांगतो व्हिज्युअलाइज कर की त्या काळामध्ये वस्तुस्थिती कशी होती. तर ख्रिश्चन चर्चचे प्रभावी धर्मोपदेशक ठरवत असत. काय ठरवत असत तर ह्या म्हणजे मानव म्हणजे त्यांची फिलॉसॉफी हीच आहे की
येशू ख्रिस्त हे ईश्वराचा मुलगा आहे, बरोबर? आणि ते आपले वडील आहेत अशा अर्थाने जे काही चाललेलं होतं किंवा चर्चमध्ये तुम्हाला प्रार्थना करायची असेल तर ती आपल्याला त्या जे कुठला पादरी आहे फादर आहे तिथले त्यांच्या करवीच करावी लागते. तुम्ही डायरेक्ट ती प्रार्थना करू शकत नाही. म्हणजे आपल्याला एका उच्च जाणीवेपासून लांब ठेवलेलं आहे असं त्याचं म्हणणं आहे की परमेश्वर हा जो आहे तो फक्त त्या ठराविक लोकांशीच बोलतो असं काहीतरी एक चित्र उभं केलेलं होतं. किंवा आपल्याकडे सुद्धा आपण केलेली पूजा मग ते ब्राह्मणांनी पूजा करावी मगच ती फळते वगैरे असं हे जे काही आहे हा जो भेदभाव सगळा आहे हा सगळा ह्या इतिहासामध्ये बरोबर दिसतो असं त्यांनी सांगितलं. परमेश्वराची अखिल मानवजातीसाठी योजना असून ती जगाच्या केंद्रस्थानी आहे. मग काय आता ठेवलेलं आहे? आता आपल्याला स्वतःला एक परमेश्वर बनायचं आहे अशी कुठंतरी किंवा त्या दृष्टीने वाटचाल चालू आहे असं इथं अर्थ निघतोय. आता तो सांगतोय काय बघ. चित्र उभं कर डोळ्यासमोर. जन्मापासून तुझं कुळ, तुझी जात ठरलेली असते. तू कोणत्याही जातीचा असो, तू कोणतंही काम करत असो, लवकरच तुझ्या लक्षात येतं की तुझं समाजातलं स्थान हे गौण असून धर्मोपदेशकांनी स्पष्ट केलेले धार्मिक ज्ञान हेच श्रेष्ठ आहे. काय श्रेष्ठ आहे तर जे फक्त धर्मोपदेशक म्हणजे जे ठराविक जे ग्रंथ पठण करतायत पूर्वीपासून जे लोक जे धर्माचे उपदेशक आहेत त्यांनाच हे सर्व धार्मिक ज्ञान आहे. एक दिवस तुला कळून चुकतं की आयुष्य म्हणजे धर्माच्या वचनांचं कसोशीनं पालन करणं. म्हणजे हे जे काही रूढी परंपरा केलेल्या आहेत की धर्म काय तर अशा काही नियम आहेत जे प्रत्येकाला फॉलो केलेच पाहिजे असे नियमांचं पूर्ण एक हे आहे काय. मग ते धर्मोपदेश समजावून सांगतात आपल्याला की अखिल मानवजातीचं तारण करण्यासाठी देवाने त्यांना विश्वाचे केंद्रस्थान बहाल केले आहे. पण इथं आधी काय होतं की पूर्ण अखिल मानवजात जी आहे ती जगाच्या केंद्रस्थानी आहे. म्हणजे जगाला ती चालवते असंही म्हणू शकता एका अर्थाने. पण जे चित्र पूर्वी उभं केलं होतं जो द्वैत भाव इथं मांडलेला आहे पूर्वीपासून त्याचं इथं वर्णन केलंय. अखिल मानवजातीचे तारण करण्यासाठी देवाने त्यांना विश्वाचे केंद्रस्थान बहाल केले आहे. आयुष्याच्या सत्व परीक्षेत परमेश्वराची दैवी शक्ती व सैतानाचे फसवे मोहजाल अशा परस्पर विरोधी शक्ती कार्यरत आहे. त्यामधून तुला योग्य ती निवड करायची आहे. असं नेहमी आपल्याला सांगत आलेले आहे की वाईट गोष्टी आहेत, दैवी शक्ती आहे, तसंच सैतान म्हणजे वाईट गोष्टी पण आहेत, वाईट शक्ती आहेत. त्या दोन्हीपैकी तुला निवडायचं आहे. म्हणजे तुमचं जे आयुष्य चालू आहे ते या सगळ्या नियमांप्रमाणेच व्हायला पाहिजे. तुझं स्थान ठरवण्याची तुझी योग्यताच नाही. म्हणजे हे कुठेतरी आपला विश्वास काढून घेतलाय किंवा आपल्याला जो आत्मविश्वास असायला पाहिजे की मी योग्य आहे का किंवा मी किती महत्वाचा आहे ही भावनाच आपल्याकडून त्याच्यातून काढून घेतलेली आहे. आणि हा प्रांत धर्मोपदेशकांचा असून तेच बायबलचा अर्थ समजावून सांगू शकतात. या मार्गाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही देवाच्या मर्जीनुसार आहात की नाही, सैतानाकडून फसवले जात आहात याबद्दलही तेच सांग. म्हणजे एवढं ज्ञान त्यांना असतं की ते दोन्ही तुम्हाला सांगतात की तुम्ही सैतानाकडून हे करता म्हणजे तुम्ही चुकीचं काम करताय का बरोबर करताय हे तुम्ही स्वतः नाही जज करू शकत. तर तुम्हाला हे सगळे धर्मोपदेश सांगतात. तर ही जी काही व्यवस्था समाजामध्ये आहे आणि त्याच्यानंतर काय होतं काही वर्षांनी लक्षात येतं, काही दशकांनी लक्षात येतं की अचानक तुझ्या अवतीभोवती उघड उघड बंड पुकारल्यासारखं तुला दिसतं. म्हणजे
हे जे धर्मोपदेशक वगैरे आहेत ते कसे भ्रष्ट आहेत किंवा जे ईश्वराचं कार्य करतात ते कसे भ्रष्ट आहेत, ते कसे वाईट कामं करतायत, हे सगळं आपल्याला त्याच्यानंतर जी क्रांती आलेली आहे, त्याच्यानंतर कुठंतरी त्या मानवाला असं वाटतंय की खरंच हे लोकं किंवा खरंच ग्रंथांमध्ये असं दिलंय का, की हे लोकच जास्ती महत्वाचे होते. मग या लोकांनीच जर स्वतः पाप केलेलं करत आहे, तर मग आपण प्रार्थना करण्यासाठी कुठे जायचं? किंवा अशा काही गोष्टी किंवा एक समाजामधला जो हा धर्माबद्दलचा जो काही अंधविश्वास आहे, त्याला तिथं तडा गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर काय दिलंय? थोडक्यात सांगायचं म्हणजे मोठी क्रांती झाली. कधी क्रांती झाली, की जेव्हा हे सगळं उघडकीस आलेलं आहे. आणि हे सगळं उघडकीस आल्यानंतर आपल्याला आता सवय झाली आहे त्या लोकांची, की यांनी प्रार्थना केली तरच आपलं पुढं काही होऊ शकतं किंवा काही. म्हणजे आपण डिपेंड आहोत अशा लोकांवर किंवा अशा व्यवस्थेवर. तर ते सगळं आता आपल्याकडून निघून गेलेलं आहे. आता आपल्याला लक्षात येत नाही, की आपल्याला नक्की काय करायचं? आता हेच ते अनिश्चिततेचं वातावरण आहे असं सांगितलंय. आता आपल्या भारताबद्दल बोलायचं झालं तर ज्या चाली, रूढी म्हणतो, परंपरा म्हणतो, त्या परंपरा जरी आपण म्हणतो बरोबर आहे, तरी आपल्याला त्याच्यामागचं सायंटिफिक कारण काही माहिती नाहीये कुणाला. जर आपण ते समजून घेतलं तर असं आपल्या लक्षात येईल, की ग्रंथांमध्ये वगैरे सगळं व्यवस्थित आपल्या आयुष्यासाठी साजेशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता त्यांनी इथं दिले पहिल्यांदा आपल्याला वाटत होतं सूर्याच्या आधी पहिल्यांदा सगळ्यात शास्त्रज्ञांना असं वाटत होतं, की पृथ्वी मध्यस्थानी आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्याभोवती फिरत आहेत. नंतर लक्षात आलं, नंतर संशोधन झालं तेव्हा मग कळलं, की सूर्य मध्यस्थानी आहे आणि पृथ्वी किंवा ग्रहतारे त्याची फिरतायत. म्हणजे तो असं सांगतोय, की कुठलीही गोष्ट आपल्याला असं फक्त विश्वास ठेवण्यासाठी पुढं दिली जाते आणि असं सांगितलं जातं, की हेच सत्य आहे मग. पण खरं सत्य काय आहे? परमेश्वराच्या विश्वातील आपलं मध्यवर्ती स्थान मानवजातीने आता गमावलं आहे. हां, आता इथं काय झालं? या सगळ्या गोष्टीमुळं काय झालं, की परमेश्वराचं स्वरूप नक्की काय आहे? याच्याबद्दल प्रश्न आपल्याला पडायला लागतील आणि त्याच्याशी असलेले मानवाचे नातेसंबंध काय आहेत? ही जाणीव थोडीफार आपल्याला व्हायला लागली आणि कुठेतरी हळू-हळू आपल्याला मग नंतर काय झालं विज्ञान आलं, की बाबा कुठलीही गोष्ट पारखून घ्यायची, त्याचे प्रूफ शोधायचे. ते कसं होतं किंवा त्याच्या प्रोसेस कशी होती त्याची किंवा तर हे सगळं नंतर विज्ञान आपल्याला सांगू लागलं, की ही गोष्ट अशी होते. प्रयोगाअंती ते सिद्ध व्हायला लागले. आता काय झालं विश्वाच्या रचनेसंबंधीची प्रत्येक कल्पना सर्व निकषांवर पडताळून पाहता ती निष्कर्षाप्रत पोहोचून संमतीसाठी सर्वांसमोर ठेवली जाते. यालाच काय आपण म्हणतो विज्ञान म्हणतो. तर विज्ञान काय आहे? तर प्रत्येक गोष्ट एका ठराविक पद्धतीनं अ, ठराविक निकषांवर पडताळून पाहिली जाते आणि नंतर निकष ठरवले जातात, की ही गोष्ट खरोखर अशीच काम करते. आता आपण जर याच्यामध्ये बघितलं पुढे उदाहरण दिलंय त्यांनी, अवकाशाचा शोध घे. त्याचं कार्य समजून घेणं आणि आपल्या येथील अस्तित्वाचं कारण शोधणं ही कामगिरी आपल्यावर सोपवलेली आहे. मग हे सगळं नंतर काय झालं? विज्ञानवादी लोक व्हायला लागले. वैज्ञानिक दृष्टिकोन सगळ्यांचा पुढं-पुढं विकास होत गेला. अगदी याच सुमारास मानवाच्या आत्ममग्नतेत
सुरुवात झाली, ज्यापासून आपल्याला आता जाग येत आहे. आता काय झालं, पूर्ण विज्ञान विज्ञान असं झालं आणि मग ते प्रूफ मागायला लागले सगळे प्रत्येक गोष्टीचं. हे नक्की होतं का? होतं का? मग हा एक दृष्टिकोन डेव्हलप झाला, की विज्ञानाने समजून घ्यायचं, की काय खरं आहे आणि काय नाहीये ते. हस्तलिखिताच्या दुसऱ्या भागामुळे आपल्याला स्पष्ट लक्षात येतं, की योगायोगांची ही नवीन जाणीव अगदी अटळच आहे. स्थिरस्थावर होणे व राहणीमान उंचावणे हे एकमताने ठरवलेले उद्दिष्ट यशस्वीरित्या साध्य झाले. विकासाच्या हेतूने सुरुवात करून प्रगतीचे शिखर गाठले. आता मात्र हळूहळू ही आत्ममग्नता कमी होऊन काहीतरी वेगळं घडतंय अशी जागृती होत आहे. आता आधुनिक युगाचा वेग मंदावत असल्याचं आपल्याला स्पष्ट जाणवलं. भौतिक सुरक्षिततेची साधनं निर्माण केल्यावर आता आपण अशा स्थितीपर्यंत पोहोचलो आहोत, की थोडं थांबून आपण विचार करू लागलो. आपण हे सर्व कशासाठी केले? म्हणजे ज्या काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतायत किंवा आतापर्यंत जे काही घडत आलंय, ते का होतंय? म्हणजे का विचारणं किंवा ही जाणीव होणं सुद्धा आपलं काय म्हणतो इन्साईट जाग होते किंवा आपण त्या एका अ, ग्लानीमधून जाग होतो. जाग येते आपल्याला. त्यानंतर त्याला आता आपल्याला जास्तीत जास्त लिखिताचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा असं त्या डॉप्सनला वाटत होतं आणि तो सांगतोय की तू स्वतःकडे जास्ती लक्ष दे आणि स्वतःवर खूप काम कर. मग कुठल्या वेळी कुठला विचार येतो याकडे ते जास्ती लक्ष दिलं तरी ते चांगलं. योगायोगाने घडणाऱ्या भेटींना म्हणजे लोक सुद्धा किती महत्वाचे असतात ते पण दिले इथं की घडणाऱ्या भेटींना अनेकदा खोल अर्थ असतो. ऊर्जेशी अनुसंधान साधल्यानंतर अशा योगायोगांच्या घटना घडू लागतात बघा. हे आपण आता अनुभवत आहोत. ऊर्जेशी अनुसंधान साधल्यानंतर म्हणजे आपण ध्यान धारणा वगैरे जे काही करतो आहे, पुस्तकं वाचतो आहे, ज्ञान घेतो आहे, तर ह्याच्यामुळं काय होतं तर आपली ऊर्जा वाढते आणि एक आपलं ऊर्जेशी नातं तयार होतंय आणि त्या नात्यामुळं मग योगायोगांच्या ह्या घटना जास्ती घडू लागतात किंवा ती ऊर्जा आपल्याला व्यवस्थित मार्ग दाखवते असंही म्हणू शकतो. आपण जेव्हा निसर्गातील ऊर्जेशी अनुसंधान साधून ती भरपूर प्रमाणात आपल्यामध्ये भरून घेऊ शकतो, तेव्हा योगायोगांच्या घटना सातत्याने घडू लागतात. तर योगायोग घडतात म्हणजे काय, की आपण आहे त्या ठिकाणावरून पुढं जातो किंवा आपली प्रगती होते असंही म्हणू शकतो आपण. ऊर्जेशी अनुसंधान साधणे हा एका ठराविक भागाचा विषय नसून सर्व भागांसाठी म्हणजे ते सांगितलंय, की असं काही नाहीये, की कुठला एखादा वैज्ञानिक आहे, तर तोच असं अनुसंधान साधू शकतो. तर असं काही नाहीये. पूर्ण मानवजात हे करू शकते. आता या संशोधनातून मिळत असलेली उत्तरं हस्तलिखितातील उर्वरित भागांमध्ये सामावली आहेत. परंतु ही उत्तरं फक्त विज्ञानाच्या शाखांमधून मिळत नाहीत, तर विविध क्षेत्रांमध्ये जिज्ञासेपोटी बारकाईने केलेल्या सखोल संशोधनामुळे ती उत्तरं मिळत आहेत. आता इथं पण जिज्ञासा आली आहे. जिज्ञासा म्हणजे काय की आपल्याला कुठल्यातरी क्षेत्रामधलं काहीतरी ज्ञान पाहिजे किंवा काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं मिळत नाहीत. का जे चालू असतं मॅडम ते हेच आहे की आपल्याला काय करायचं आहे किंवा त्याचं उत्तर जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत आपल्याला क्लिअरच होत नाही गोष्टी की काय करायचं. आता इथं सुद्धा सांगितलंय की हस्तलिखितामध्ये जे काही ज्ञान आहे ते तुम्हाला फक्त विज्ञानात विचार करून मिळणार नाहीये, तर ते स्व अनुभवाने सुद्धा मिळणार आहे. त्याचा सुद्धा बारकाईने विचार करायला पाहिजे.
पदार्थ विज्ञानशास्त्र, मानसशास्त्र, गूढवाद आणि धर्म या सर्व शाखांमधील अनुमाने एकत्रितपणे एका वेगवेगळ्या स्वरूपात सत्य म्हणून पुढे येतात, परंतु ते आकलन होण्यासाठी योगायोगांचा दृष्टिकोन आवश्यक आहे. पुन्हा योगायोग. योगायोग काय आहे? तर ह्या योगायोगांचा खरा अर्थ काय? ते कसे घडून येतात? याबद्दलची माहिती प्रत्येक भागातून जसजशी मिळत जाते, तसतसा जीवनाचा संपूर्ण नवीन दृष्टिकोन तयार होतो. आता इथे हे पहिलं प्रकरण संपलेलं आहे. आता इथं त्याला काय होतं, तो डॉबसनला भेटल्यानंतर पुढं जेव्हा पेरूमध्ये उतरतो, तेव्हा डॉबसन आणि तो दोघं सुद्धा म्हणजे ते उतरल्यानंतरच लगेच त्यांच्या मागं काही तिथले अधिकारी लागतात आणि डॉबसनला बहुतेक गोळी लागते. तो ह्याच्यापासून वेगळा होतो आणि विल नावाचा एक त्याचा मित्र म्हणजे तो ओळखीचा नसतो, काही नसतो, पण विलला वाटतं की मला या जेम्सला मदत केली पाहिजे. म्हणून मग विल जेम्स जेम्सचा जीव वाचवतो आणि त्याला लपवून एका घरामध्ये घेऊन जातो आणि तिथून पुढं मग विल बरोबरची सगळी माहिती दिलेली आहे. तर मला वाटतं आपण थांबून यायचं. तर खूप खूप धन्यवाद, सगळ्यांनी छान ऐकून घेतलं. खूप धन्यवाद. धन्यवाद नूतन मॅडम. खूप छान सांगितलं. कोणाला काही विचारायचंय का? काही जास्त कळलं नाही असं काही आहे का? काही बोलायचंय? तुम्हाला काही ऍड करायचंय का याच्यावर? ह्याचा मूव्ही पण आहे. मागं अमृता मॅडमनी पोस्ट केला होता बहुतेक. तुम्ही आला तर बघा, नाही तर मागं अमृता मॅडम ना. नाही तर तुमच्याकडे आहे का बघा नूतन मॅडम, नाही तर शोधा युट्यूबवर. हा जर हो हो मूव्ही मिळेल. बघितला तर जास्त कळेल. कोणाला काही ऍड करायचंय का याच्यात? ठीक आहे, चला भेटूयात संध्याकाळी. धन्यवाद मॅडम. थँक्यू श्रद्धा मॅडम.